बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची तहसीलदाराला धमकी देतानाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। तर तहसीलदारांना धमकी देणं संदीप क्षीरसागर यांना शोभतं का असा सवाल दमान यांनी केला आहे। तर ऑडिओ क्लिप मधला आवाज माझाच आहे असं क्षीरसागर यांनी म्हटलंय। एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बा। तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का, मी तुला सांगतो। तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का, तुला सांगतो। नाही साहेब, आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना। तुझे नाटक मीच बघीन बरं का, मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही तू। पदभार घेताना मला विचारलं नाहीये, म्हणजे काय विचारणार तुम्हाला? तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात, तहसीलदार डायरेक्टली अपॉइंट करून येतात आणि त्याच्यात तू मला विचारला नाहीयेस, माझी परवानगी घेतली नाहीयेस आणि तू जिथे कुठे तू याद राख, महाराष्ट्रात कुठेही जा, तुला याद राख मी तुला सोडणार नाही, याद राख तुला अमुक करीन तमुक करीन, हे जे भाषा संदीप क्षीरसागरांनी वापरली आहे ती त्यांना शोभते का? आमदार म्हणून शोभते? तो माझाच आवाज आहे, मग अशा माणसाची काय आरती केली पाहिजे का? काय नेमका विषय का? हे अधिकारी ज्या पदावरती आहेत आणि त्या पदाचा दुरुपयोग करतात, नायक तहसीलदार म्हणून तिथं ते आधी त्यांच्याकडे पद होतं, ते पद असताना तिथं जमिनीच्या खूप प्रकरणामध्ये त्यांच्या फेरफारोडण्यामध्ये त्यांनी खूप तिथं बदमाशी केलेली। हा एक नंबरचा फ्रॉड अधिकारी आणि अशा अधिकाऱ्यांना ह्याच पद्धतीत बोलावं लागतं करून, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामं होती।